जीवनामधले सुख आणि दुःख पाहू नका आणि कुणालाही साधू समजू नका. असा डुप्लिकेट माल बाजारात आलाय, ओरिजिनल साधूले बी डिल्ला पाट टाकतील. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पहा, उल्हासनगरना कपाटे, गोदरेजना कपाटले जड पडू पडूचे. एक 3200 रुपयाला भेट राहील आणि एक 12,000 नाही. आता आमचा चालक म्हणायचा आहे 3200 परवडी जाईल, पण यांना हँडल घर जाताच निघ जाईल. हे 12,500 रुपयाचं हे गोदरेजचं आहे, पण मला ऐपट राही ना, मग वय लंबा गेला. काय जाईन काही नाही. त्या कपाट माझ्या साड्या काढायला गई की एक वडाला जाऊ बट त्याचा अंगावर सुटी येते. ते मांगलं पत्तर पुढला कपडा लोटस, निस्ती मांजर पैस तरी कपाट मान कपडा मदारला मदार कुस्त्या केव्हा लागतात. भक्कमपणा नाही ना. हे बोगस मटेरियल काय करता तुम्ही? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टाणाटोणा. आणि अशा साधुत्वाची भेट होईल एवढा कसोशीचा प्रयत्न करणे, त्याला अट्टहास म्हणतात. तो आम्ही केला आणि शेवटचा दिवस गोड झाला पहिल्या चरणात. अट्टा 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 सुखी जर व्हायचं असेल आवाज काढू नका माझा. हे म्हणतात यांना जरूर द्या, पण या म्हणताना मना उपाडी द्या बा असं नाही. मलाही राहू द्या एवढा तेवढा. तुम्हाला पायना पुणे बरं बोलायला लाग जासो, थोडा द्या. विठ्ठल विठ्ठल थोडा कमी वाटला, पहिल्याने चांगला होता. हा हा आवाज ठेवा. तुम्हाला भीती वाटते का काही बाई जाई बा असं? नाही ना. दादा आपलं कोणतं छातीवर जा नाही बाई घेत बाई घे. मला माहिती आहे तुमचा जीव तुटतो, थोडा आवाज वाढावा. जरी एक बी बोंगा उडी घ्या तर केवढा पडी बाय, पण तरी सुद्धा आवाज मोकळा द्या. आम्ही काही मागत नाही ना, इको द्या ट्रबल द्या हे काही बोललो का मी? आणि ते बोलतात यायला पाहिजे, मी बोलत नाही. मी एका साऊंडवाल्याला सांगायचो भाऊ मला ट्रबल दे, आणि तताना उभा टायकरी समजे बी नाही पण मजार बोले. मी सांगू मला ट्रबल द्या, तो भाऊ हो बो त्यातले डबल दे म्हणे. मग डबल नको देऊ बट मालेच दे. शब्द को संभाल कर बोले, शब्द कळले पाहिजेत. जे मी सांगत होतो तुम्हाला ते ब्राह्मण देवता त्या पोरीला का समजवतात त्या मंडपात यज्ञकुंडाजवळ मंगळसूत्र
व्याख्याने सूत्रात्मक आहे संसार. सूत्र सांगितल्याशिवाय रसायनशास्त्र, रसायन या शब्दाचा अर्थ काय? इलाज, औषध. रसायन म्हणजे काही काही लोक समजतात की बुवा ते ऍसिड ना, ऍसिड का ना, पण ऍसिड औषधी म्हणून जर वापरलं तर ते प्रभावी औषध आहे. जहर वापरलं जातं कशामध्ये? हे जे फवारण्या निघाल्यात आता, इंडोसल्फान, सेमिसिडिन, रोगा, थायमेट, काय जहर आहे, औषधी म्हणून वापरतो ना. सेमिसिडिन गिलकासवर वापरो आणि त्या दुईसन आपणच खाऊ, त्याला कीड लागू नये म्हणून आहे ना, रसायन आहे. इकडे परमार्थात प्रगती व्हावी का? मग राम रसायन तुम्हारे पासा. रसायन म्हणजे औषधी. हनुमानजींना सांगितलं, पण तुम्ही आपण सगळे हरिभक्त, राम रसायन, राम राम म्हणा ना, रामाचं नाव घ्या. आता या ज्या लताताई गेले ना, यांच्या बाबतीत मी ऐकलं की वर रात्रभर रामनाम, 13 कोटी रामनामाचा जप. हे पहा, पहिला मुद्दा म्हणजे मी कुणाचंच नाव कीर्तनात डबल घेत नाही, पण त्यांनी प्रचंड रामनाम घेतलेलं होतं, ते दगाजी बापूंसारख्या महात्म्याजवळ, म्हणून मी पुन्हा पुन्हा नाव घेतलं. नाही तर जिथल्या बी मी पुण्यती त्या करेल होतील, एक नाव सोड द्यायचं, वसार द्यायचं. कारण ज्याने पुण्यती ती राज तोच पत्ता घेत फिरे, तोच पत्ता घे. मी कदा पत्ता जमलं फिरवा की त्यांना वर्णन करायचंय ना, मग पुण्यवंत व्हावे. जेवढं तुम्ही प्रभावी औषध जवळ ठेवाल, मग सगळ्यात प्रभावी काय? राम रसायन तुम्हारे पासा. राम रसायन तुम्हारे सदा रहो रघुपति के दासा. सदा रहो रघुपति के दासा. आवाज थोड़ा दे. सदा रहो रघुपति के दासा. सदा रहो रघुपति के दासा. राम रसाय तुम्हारे पास, तुम्हारे पास, तुम्हारे राम नावासारखं प्रभावी औषध जर आपल्या जवळ आहे, काय आजाराची भीती? जर घेतलं ते औषध काय करू शकतं, कुठले कुठले आजार जाऊ शकतात याच्याने माहिती आहे. सगळ्यात मोठा आजार पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे. याच्यासारखं दारिद्र्य नाही, याच्यासारखा भंगटपणा नाही कुठला. हे कायम मिटवायचंय का? मग तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग. संचित क्रिया मान भोग,
दे रे ना दे दे रे दे रे ना दे संचित, क्रियामान आणि भोग या तीन दुर्गुणांमुळे भावरोग आहे. भाव म्हणजे दुःख आहे. आणि हे दुःख जर कायमचं मिटवायचं असेल कायमचं मिटवायचं ना संचित, क्रियामान, भोग. हा सगळ्यात मोठा इलाज त्याच्यावरचा. ऐसे विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, ऐसे विठो झालं का नाही ना? आवाज गेला ना? झालं नाही ना? शांततेने होऊ द्या ना. कीर्तन फार जाय, एक तास लेट होईल, दुसरं काय होईल. पण हा काय झालं, काय काय चुकलं सांगा ना, मोकळे बोला ना. काय जाय याला इकडे फिरवायचं का? तुम न बडो बरोबरचे माम न काय चुकाय राय. विठ्ठल विठ्ठल मोकळ्या न बोला ना पायरे असा दांगडो गुज जाईल शेतकरी कर. कोणतं बी दटला तरी मोकळे करले हो. बरं सगळ्यांनी असं सावध राहा असं समजू नका. बरं या पोऱ्या दाखलला आहेत घरे घर तुम्ही म्हणजे त्या दाखला पोऱ्यांचे समोर काही बी बोलली ना खरं जर देख नव्हे तर त्या दाखलाच जास्त बिरडचे. मागे एकदा थोडासा घोळ झाला होता आमच्या नात्यामध्ये. एका पोरीला सासरी पाठवून दिलं, माहेरी पाठवून दिलं. काहीतरी देरभाव जाईना जरसं जमक नवी रवाना कर दिलं. लगीन मी जोडेल होतं जाकमाऱ्या माल करण्यापुढे. आता बी काही जाय की कथा घ्या तो वाडेकर बाबा तो कीर्तने करत फिराय ना आमना गरमा घाल देनी गरमा घाल देनी. साधा नीच धंदा नाही. लगेच त्या पोराला करू फोन. काय वाडेकर महाराज काय बिघाडेल होतं आम्ही तुमनं या बेरड खांडमा पोर देवाला लई म्हणतो. दोन्ही बी जण कुराडी लई या तुम्ही. 3 बाप बीन 3 बाप बी. कोणता काय नाही केलं मी तुमनं लगन जोडी दिलं. कसं तरी झालं बा. समजून उमजून दिलं. म्हटलं काय नाही 10-15 दिवस राहू द्या त्या बी लेवाली जातील. पोरवाला पौर्णिमा आहे म्हणे. नाही बाबा आहे काय होईल ते एकच मोकळे कटा. ओय मग जाय फार कधी नाही मोकळे कटा का म्हणजे होईल तोपर्यंत ती पोरगी आता काही हात्याने पोरी ऐकती नाहीत. म्हणता हा ना बहीण म्हणावं चुकू घे तुला लगन जोडाई घे. आणि आता कसं गुच्चू बटनात बटा मध्यस्थी शांत पट जायचे. मग आता काम बोमरा बाबा आमना घर कोणी पाहुणा येत नाही बेरडच येतणार आहे. कस काय पाहुणा येतील. कसं तरी आता ती पोरगी माहेरी पोरावाल्यांना फोन लावला. म्हणतो बई जायले वाले मी बी साथ आहे. तोपर्यंत पौर्णिमा आहे ना फोन. आम्ही पुरण टाकलाय नव्हत आंबाला यायचे
मग तर मनापुरतं असं गिलकान भाजी पाहिजे टाका मला डायबिटीस ते काही ऐकाव नाही मी मन पोरदाई राही नाही आनंद दिन दे मला का वाटते मरी का जाय आनंद म्हणजे मी जेवढा मरसू तेवढा पुरसू म्हणजे दुसरा लगन जोडा उभी नाही दे मला रस कावाडी पुरण बी कावाडते तोपर्यंत आमच्या घरची बहीण काय म्हणून राहील ती बहीण म्हणजे ती बहीण सांग राहील ती की पुरण्या पोया खायल्या रस खायल्या जा ना लग्न जोडत जा ल्या डायबिटीस वाढाई आणि मला सांगत जा बिगर साखरनी बनाव आणि बाहेर पियत जा मग काल दिन पर्यंत तू मन बरोबर फिरत जाय संसार बावळटपणाच आहे याच्यात शेवटचा दिवस गोड करायचा आहे तिथे पोहोचलो त्या पोरीला समजावून सांगितलंय पण धीर आहे सीतेला धीर नव्हता का लक्ष्मणासारखा व्यवस्थित बोलायचं होई गी होई एवढं तेवढं चूक ना होई तो लहान देर आपला पोऱ्यासारखा राहत त्या पोरीने बोलता बोलता काय बोलून देतो बरोबर आहे ना बाबा तुमनं म्हणणं पण तो बुरा डोकर इथला निश्चय मध्ये बोलाई गे ती पोर गाई 3 पोऱ्या तसेच बजेल होता दाखलंच होतं तर लागलं चॉकलेट सोली राहायचं असं आम्हाला वाटत नाही चॉकलेट सोली राहिलं म्हणजे सोडी राहायचं त्या पोरीला रवाना केलं मी आता घर बिड पोऱ्याला म्हणतो जाय बा ते पावसाळी आहे बहीण देते मुलगा गेला माझा त्या पायऱ्यात चढ राहणार आत्माच पिशा तवशील तो दाखला पोऱ्या काका मम्मी तुम्हाला बुरा डोकर म्हणायची म्हणतो पहाडात का किडा ये रे पायऱ्या चढतात विठ्ठल विठ्ठल आमना पर्या म्हणे म्हणतात त्यांना थोडं मग पुरं चॉकलेट खूपची द्यायला पाहिजे होतं तू यांच्या भरोशावर पण लहान पोरग जरी एवढं भारी आहे लहान विकार किती विषारी असेल गोड होच देत नाही शेवटचा विषय लहान लहान बरं लबाड्या करायला या दाखला पोरे बोलता पटाईत जायला जाते एक पोरग राठोड साहेब 4 दिन पण शाळे मा जायला नव्हतं गरज बटी आजला सांग वैनार शाळे मा काही ध्यान दे त्यानं बापला अरे याला शाळे मा जाय ना जाय द्या एक रोज मग कोणता मास्तर राहिला त्याला घरची 4 दिवस झाले बा आणि अचानक त्यांची शिक्षिका तिकडनं येताना दिसली बाबा तुम्ही मास्तरीनी राहिली जप म्हणा लवकर तू 4 रोज यांच्या आईमध्ये राहिली मास्तरीन का बोलावलं होती याठी तुम्ही मास्तरीनी राहिली जप म्हणे म्हणे बाबा तू जप म्हणे मी का बरं जप मी शाळेमा सांगेल ते म्हणते मास्तरीले म्हणा आजला मरी घ्या बा तुन पायरे माले त्रास होई बरे विठाला विठाला यांना लहान म्हणूच नका हे आपले उपाडा मागे अशात काय अजून आजला होईल नाही शेवट जर गोड करायचं त्या पोरीला मंडपातच सांगितलं जातं महाराज यजन याजन म्हणजे पूजा विधी आहे ते स्वतः पूजा करा आणि पूजा करायला लावा आणि हे करत असताना दोघंही शक्यतोवर गृहस्थाश्रमी लोकांची अशी कुठलीच पूजा नाही की जी एकट्याने करता येईल दोघांनी मिळून आहे प्रकृती आणि पुरुष अध्ययन स्वतः अभ्यास करणे अध्यापन शिकवणे घरातली प्रत्येक सासू सुनांना शिकवते की या घरात तुला एक दिवस सासू व्हायचंय तुम्ही कितीही चांगलं काम करा सुना सगळे चांगलं म्हणतील तुमची सासू चांगलं का नाही म्हणत तिची अपेक्षा आहे तुम्ही अजून चांगलं करा अजून क्वालिटी सुधरावी तुम्ही पुरणपोळ्या खापराच्या जरी केल्या ना व्यवस्थित झालेत लोकमत पेपर इतक्या नरम तरी तुमचे सासू तुम्हाला मार्क नाही देणार काय म्हणेल आम्ही अख्खी पोया बनावस मग मा पुवा म्हणते मग तुम्ही अख्खीलेच बोलायलेच जाय प्रत्येक सणले आहे का सांगते ती की तू तिच्या इतकी प्रवीण हो आणि हेच मुली काय करतात माहेरी सांगून देतात आई सगळ्यात मोठा गुरु असते मुलींचा माडी कितल्या बी चांगल्या कर होईन पोळ्या हाय आमने दल्ली ना तोंडवर कधी नुरानी नाही कधीच मग चांगलं म्हणणार नाही मग आता माय बी माय होई तर नेमबन सांगे ती मम्मी रास
पहिले मम्मी होती तर थोडी नेमबन होती, आता तर ते इंग्लिश बोलणारे मम म्हणतात. मम मम माय बिन मावशी बी दोन्ही पटेल होत्या. त्याला विचारा कोणचे म्हणे हाय मम मिनिमम, आणि ती इंतीन मोठी शे मावशी ती मॅक्झिमम. विठ्ठल विठ्ठल आई दाखली बहीणच्या बाई मिनिमम आहे आणि ती मॅक्झिममचे. तीन तीन मोठं कोणीच नाही बा. संस्कृती बदलायला लागली, सगळे आदर कमी झाला ना, आणि आदर कमी झाल्यामुळे हे धंदे निघालेत असे. आई जर तिकडे राहिली तर आई सांगेल तू अजून चांगली बनव, प्रॅक्टिस कर, तुझी सासू तुला चांगलं म्हणे. तिला नाव नाही ना, मग तू डोकं बांधी पडत जाय, पुरण टाक की आईल्या बहीण आणखी बडे मिया तो बडे मिया किडा पाडाल छोटे मिया सुहान अल्ला. काय घर चांगले नांदतील, काय शेवटचा दिवस गोड होणार आहे. गृहस्थाश्रमामध्ये सगळे आग लागली. आई पोरींचा पहिला गुरु आहे, सासू दुसरा आहे. दुसरा गुरु म्हणजे का, गुरु शिष्याला कधी चांगलं म्हणत नाही की अजून पटायतो, अजून तयार हो. जे कुस्ती शिकवणारे गुरु असतात ना, ते मार्क देत नाहीत, पकड करायला लावतात. ते आपल्या शिष्याला 10-10, 12-12 पहिलवान ठेवतात तिथे, आणि एकदा लंगोट बांधला म्हणजे 12 कुस्त्या खेळाव्या लागतात. महाराष्ट्र केसरी सारखे किताब जिंकायचे, ते का पहिलीच कुस्ती तुम्ही पाठा केला वा 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 वा, ते काय म्हणजे काय अशी रेवड्यासवर कुस्ती ठेवले का सारंगखेडांचा जत्रामा. उन्हा जर्मनी तगारीली महाराष्ट्र केसरी पारितोषिक मिळवायचे, नोकरी मिळणार आहे. एकापेक्षा एक तरबेज 100 किलो, 85 किलो, 120 किलो, 135 किलोच्या पोरांना उचलून खाली टाकायचंय. पहिला 2 पोरे टाक दिनात, 8-8 कुस्त्या एका लंगोटवर. 3दा ज्यांनी महाराष्ट्र केसरी मिळवला त्या विजय चौधरीची मी मुलाखत घेतलेली होती. आहार काय, पहिलाच पथ्य ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, पथ्य सांभाळावी, पहिलाच पथ्य. त्यांच्या गुरु महाराज ते वस्तात म्हणतात त्यांना, आपण गुरु म्हणतोस. ड्रायव्हिंग मध्ये गुरु राहतस, वारकऱ्यांच्या गुरुला नमस्कार करावा लागतो. ड्रायव्हर गुरु बिन शिष्य बी येरायरा कांदावर आठवतो, तर बडी ना मला चापात गुरुल बनवतो. अरे तो गुरु येणार आहे, त्याला काय आधी राह ना. मार्ग बदलला की असं होतं. ते एक हेच क्षेत्र आदरणीय आहे. त्यांनी सांगितलं की म्हणे आमच्या वस्तादने मला सांगितलं की जर महाराष्ट्र केसरी जिंकायचं असेल तर मोबाईलला हात लावायचा नाही. नंबरच नव्हता. महाराज जो महाराष्ट्र केसरी 3दा झाला त्याच्याकडे मोबाईलही नाही, नंबरही नाही. आज पुण्याला DYSP आहे. सहज जमतं काय, याच्यासाठी कसोशीचा प्रयत्न म्हणजे अट्टाहास करावा लागतो. सासूचं प्रेम मिळवायचंय, सासऱ्याचं प्रेम मिळवायचंय, पतीचं प्रेम मिळवायचंय. तदबंधून आमच्या कल्याण्यम प्रजानाम चाणुपोषणम. या सगळ्यांच्या उदरभरणाची जबाबदारी तू घे. हे तर मी मराठी आणि हिंदी मधलं सांगतोय, चौपाई म्हणून दाखवतोय, संस्कृत मधलं सांगतोय. आपल्या ऐराणीमध्ये आहे की जर घरात कोणी चांगलं वागत नसेल, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगायची, म्हणे काय सांगू सैली, मना घरमात तू ना घर सारखं एक बी माणूस सुधने. ती मैत्रीण सांगायची शक्यच नाही. सोनाना गुण काही सवागीना गुण, एक हातीवर टाई वाजत नाही. चूक निसती सासूनीच आई नाही, किंवा चूक निसती सुनेचीच असेल असंही नाही. आणि ही परीक्षा कोणाची आहे गृहस्थाश्रमामध्ये, या नवीन लगीन करेल पोरे तुम्ही नाही. घरात आई आणि पत्नी खटके उडलेले असतात. तरुण पोऱ्या गरमा उन्हा मायना चेहरा देखा डीपी बैल. गरमा किचन कडे गया, तडात तर डिओ उडाई राहिली. तो चेहराकडे दकान मार राहा, तिथं ती तोंड पाड राहिली. काय जाय काही नाही, वो फुसफुस काम कर राहिली. तुमने मायला सैन राहिनू कमी, तुमले कोण लागस मला मग काय सांगा. तो म्हणे मला एक गॅसनी नाही लागस, तू आकडला दे. मला शिलगी धावांचे म्हणे आते. काय
काय निवडेल तो बरगा? आई का पत्नी जिने जन्म देऊन एवढा मोठा केला, कशी काय नाही गेलो मनातून? सगळ्या बायांनी एक लक्षात ठेवा, शेवटचा दिवस गोड व्हावा, संपलं कीर्तन. जर खरंच गोड व्हावा ना तर कुणाच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेऊ नका. जे आई वडील पोरांचे लग्न करतात त्याच्या आईची अपेक्षा असते घरात सुनबाई येईल, सगळं तिच्या स्वाधीन करेल, मला निवांत बसायचे म्हणजे मजा राहील, अगदी पोऱ्यान लग्न होई जाईल, नातू येतील, नातू केवाडसू. या बाया पण बोलतात पण बोलापुरत्याच राहतेस, जवळ उवाई जातेस, नातूही जातेस, मग नातू केवाडो ना. आता आमना बी घरमा पायटे हाऊस दुमाडा होता, मी लवकर नाही घेऊन की जिता राम मरीजा काही बी करत होता. आपला आपला पण नातूही घ्यात, आपण खेवाडत बसाना ना. सकाळी सकाळी निघायचं, सुनबाईने साबुदाणे भगर सगळं काही करून दिलं की तुम्ही चालले बा. मी सांगू तुम्ही बघ, तुम्ही मन बरोबर भगर खायले, तुम्ही खा, मी नंतर खासू, जा मी बी एका सहा बोलतो. मग बस नाही ते आधी हे काकडे बिकडे साल काढून दे यांची, ते परत ते वेपर तैर आहे, कितलं तेल टाकल ते काल चाल मग वय कडाय मग उतर गुडगा इथलं टाकेल ते तीन. तुम्ही बी का ते आड आड करायण्यात बिनकामण्या. बसा ना, माळा जपा, देवाचं नाव घ्या, शांततेने बसा. ते नातवंडही म्हणते. अहो परवा आमच्या इथे कॉम्पिटिशनमध्ये 200 पोरांमध्ये माझ्या नातूने पहिला नंबर मारला. एकच वाक्य बोलला, एकच वाक्य. इंग्लिश मीडियममध्ये पोरग शिकतो, एकच वाक्य 5-6 सेकंद बोललं, पहिला नंबर मारीच घरी. धोतर नेहरू शर्ट मी फेटा बिटा बांधून दिला, उपरनं बांधून दिलं, माळ टाकून दिली, गेला. आणि एकच वाक्य शिकवलं होतं मी त्याला. तिथे इंग्लिश मीडियम. तो म्हणे मला नावही सांगावं लागेल आणि मी काय करतो या कपड्यांवर तेही सांगावं लागेल. म्हटलं जा तिथं बोल, आय एम शिवकुमार विश्वनाथ देवरे, आय एम कीर्तनकार, एवढंच बोल. कीर्तनकार हा शब्द त्यानं एक जोडीदार म्हणे मी बी बसू म्हणतो, म्हण मग आय एम कीर्तनकार. तो म्हणे आय एम कीर्तनदार. तू नको, तुम्ही हवालदार फौजदारच व्हा. कीर्तनदार नाही येतो, कीर्तनकार आहे, तू इज्जतदार आहे, तू नको. ते पोरग गेलं नुसतं स्टेजवर गेल्याबरोबर. आता तुम्हाला एक सांगू का, घराचे आणि घराण्याचे गुण आणि दोष. तिथे गेल्याबरोबर पोरग टाळ वाजवत तिकडनं एवढाच ना, ते ज्युनियर KG मध्ये आम्ही पाहत होतो, आम्हाला आश्चर्य वाटलं. पण गेल्या गेल्या एवढा अभिमान वाटला महाराज मला तिथे. जसा उन्हा तो पर्या येता बरोबर बोलणार नाही, त्याने माईक वाजते द्या का पाहिजे. सुनबाई माझ्याकडे पाहिजे म्हणतं, त्या ना बाबा लाऊडस्पीकरवाला बी आतच, मग तो का बरं वाजणार. विठाल विठाल विठाल. तो बोलो का नको बोलो, त्याला बक्षीस भेटो का नको, जातात पहिले माईक वाजवणार त्याने, आवाज काय हुआ, मग आय एम शिवकुमार देवरे, आय एम कीर्तनकार, एवढंच बोलणार. टाय वाजन आणि पैकी आणि पहिलाही घ्या. काही काही मुली असा संसार करतायत महाराज, सासूली बी आई आई, सासराला बी पप्पा पप्पा. अहो तुम्ही या ना, तुम्ही नाश्ता करा ना, बोला मा पास. पण एवढं गोड बोलतील तिला, चला ना भाऊसाहेब तुम्ही नाश्ता करून घ्या ना, चला ना दीदी, चला ना जटानीनी पण चालवीन चालवीन, आपल्याला बगर खायची ना. जटानीन पहिले बगर काही घ्यायची. गोड बोला ना, वेची ते वचन जेने राहे समाधान. आणि तुम्ही आड्या काड्या काढा, माजरा बड वावर पडू द्या. विठोबा रखुमाई चांगला दिवस निश्चित येतो. आता भारतामध्ये एक शब्द गाजतोय, कोणता? अच्छे दिन आएंगे.
अच्छे दिन जरूर आएंगे. घराघरामध्ये अच्छे दिवस येतील, पण प्रत्येकाने एकच करा, आपल्या आपल्या घराचा विचार करा अगोदर. अच्छे दिन जरूर आएंगे, पहले तुम नफरत की दीवार गिरा दो. घराघरामध्ये जे एकमेकांविषयी घृणा पसरलेली आहे, एकमेकांविषयीचा जो द्वेष पसरलेला आहे, सगळ्या भगिनींना माझं नम्र निवेदन आहे, ज्या पोरींचे लग्न झाले, ज्या सुना आहेत, आई तुमचा जरी प्रथम गुरु असले, पण नाही कावे ऐसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरे. विवाहित पोरींसाठी सासू सासरे देवादिदेव आहेत. माझं कीर्तन तुम्ही हजारदा ऐका, तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. दुसरा देव कुठे शोधायला चालले? आता तुमच्या समोर ते एक भाऊ होते ना, त्यांनी आपल्याला आरसा बिरसा आणून दिला. त्यांनी काय विचारलं होतं मला? म्हणे बाबा मी माझ्या आई वडिलांची सेवा खूप चांगली केलेली आहे, पण पुण्यतिथी मी एक बी करेल नाही. म्हणून आई वडिलांची सेवा चांगली केली आहे ना. मी असं तोंड चोपड्या नाहीच. त्यांना प्रामाणिकपणे विचारलं, तुम्ही आई वडिलांची सेवा जर सांगतायत केलेली आहे आणि जर खरंच केलेली असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सेवा केलेलीच आहे ना तुम्ही आई वडिलांची. तेच देव आहेत ना, मातृदेव पितृदेव. मग ज्या पोरांचे आई आणि वडील हे देव आहेत, सगळ्या बायांना माझी पाय पडून नम्र विनंती आहे, माणसांना सुद्धा आपल्या मुली ज्या घरात दिल्या असतील ना, तर तिचा जिव्हाळा आणि प्रेम तिच्या सासू सासऱ्यांबद्दल कसा वाढेल, बस एवढा प्रयत्न करा. हे गुरुचं वचन समजा, ज्याने जो गुरु केला असेल त्या गुरुची ती इच्छा आहे माझा. घराघरामध्ये त्या पोरींना हेच सांगा. आणि आपण कोण सांगणार आहे? अहो आपल्या अगोदर पाहिजे म्हातारे म्हातारे लोक बसलेत ना, तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहेत वयाने. माझ्या पत्नीला माझी आई थोबाडीत मारून बसली होती एकदा. ती माय बी साधी नाही, साने गुरुजीसनी विद्यार्थिनी होती. दुनियाले गण शिकाडे आणि ऊन थोबाडी ठेवले. कारण सासू अंग मायस, मी सासू ये बा, मी सासू घेऊन आते. सासू होताच मानवाडीच असतो. पण आपलं माहिती आहे का, सासरा झाल्याबरोबर आपल्याला नम्रता घ्यावी लागते. सूनही सांभाळायची आहे, सुनेचंही मन सांभाळणं, पत्नीचंही मन सांभाळणं सामान्य सर्कस नाही महाराज. घरात सून आल्यानंतर माणसांना समजदारी काय धरावी लागते. प्रत्येक माणूस काय विचार करतो, हे लेकरू हिचे आई वडील सोडून आपल्या घरी आलेले. मी अनेक सुनांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि शेवटी माझ्या सुनेची मुलाखत घेतली. म्हटलं सासरा ज्यावेळेस आपल्याकडून बोलतो तर काय वाटतं तुम्हाला? म्हणे या घरात आपला हक्काचा एक माणूस आपल्याला समजून घेणार आहे, हा सगळ्यात मोठा आनंद वाटतो. सगळे सासरे बाप बनून गेले सुनांचे. बाया बायांमध्येच थोडासा घोळ आहे. सगळ्या पोरींना माझं नम्र निवेदन आहे, कोणी काहीही शिको, त्यांच्या नादी न लागता तुम्ही फक्त सासू सासऱ्यांची टीप ठेवा. एवढी प्रचंड पुण्याई होणार आहे. एक दिवस असा उगवेल की महान पतिव्रता जी असेल ती तुमच्या पायऱ्या चढून येईल, किंवा जो खरा हरिभक्त असेल दगाजी बापूंसारखा, तो आशीर्वाद द्यायला तुमच्या घरी. तुम्हाला शोधायची गरजच नाही. माले एक जण नाही कीर्तन आमंत्रण दिदी न कोणी, तो भाऊ वृंदावन्या गाड्या भरेन मला निवत दी ठेव. आणि मी त्या कीर्तनमा सांगू, ज्याला गरमात येऊ दिक ना नाही तो बाहेर जांभलत फिरत, तो म्हणे ल्या तो बाळा म्हणते मी गाड्यावर राहिलो ना भाऊ मना चिठे पांघाड राहील. तो दिनभर ना पटाड राहता, हरिद्वारला चला, प्रयागला चला, विणीदान करा, पिंडदान करा, आणि मी तट जाता. ज्यान मायबाप चित्त होतीन गरमाईन निघ राहणार, तुमल्या आकला नाहीत का? तो म्हणे याला तारीख कोण दिन येईल? अहो तो भरेल पैसा परत करायला आपला. पद्धती 2-2, 3-3 आहेत, पण सूत्र आणि व्याख्या जर नाही कळल्या ते मंगळसूत्र आहे. मी रसायन शब्दावरून बाजूला गेलो होतो, आता तिथे या. रसायनशास्त्रामध्ये पाण्याचं सूत्र H2O आहे. H2O 2 भाग हायड्रोजन 1 भाग ऑक्सिजन एकत्र केला पाणी निर्माण होतं.
म्हणजे असं काही काही वास असं नाही. सरांनी प्रयोगशाळेमध्ये नेलं, परीक्षा नळीतून पाणी टपकवून दाखवलं, योग्य प्रक्रिया केली, वर्ग घरी आलं आणि वडिलांनी विचारलं काय शिकवलं रे? म्हणे पाण्याचं सूत्र शिकवलं. आजला बी तटेच ऐकिरांचा. म्हणे काय असतं? म्हणे आमच्या सरांनी 2 भाग हायड्रोजन 1 भाग ऑक्सिजन एकत्र करून हे त्याचं सूत्र हे आम्हाला पटवून दिलं, परीक्षा नळीतून पाणी टपकवून दाखवलं. दल्ला उठ येऊ ना तुम्हाला मास्टरची परीक्षा नळी माहीत मग हा एवढा अंडा लिहिलाय आणि भरलंय म्हणे. अंडा भरती का तो मास्तर? गुरु मार्ग दाखवतो का आपला बरोबर चालू लागत? आता मी एखाद्याला विचारलं की मला रनाळ्याला जायचंय, मला रनाळ्यानं रस्ता द्या काढशात का मन गाडीन पुढे पैशात चटलो राहणार. मला फक्त मार्ग दाखवाल ना. मग सरांनी मार्ग दाखवला. 2 भाग हायड्रोजन आहेत 1 भाग ऑक्सिजन आहे म्हणून ते अंडा भरी देणार नाही. पण तेच सर दिवसभर पोरांना शिकवत असताना वयामध्ये लिहून दाखवत असताना H2O 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 हे पाण्याचं सूत्र आहे, H2O पाण्याचं सूत्र आहे आणि घर गया. तो मास्तर असं सांगे का घर जातात बायकोले मला 1 ग्लास H2O दे? संसारामध्ये व्याख्या आहे. पाणी दे, वाटर दे, जल दे, नीर दे, जे काही म्हणायचं असेल ते. कथडी जाई आणि पटी पलंगवर मला 1 ग्लास H2O लय बरं. त्यांच साली येलो होती ती म्हणे का बहीण पाहून आले असं कधी पाहिजे मी राहिलं. म्हणे बहीण आहे दत्त जयंती पाहिजे सारंगखेडा जत्रा मग गया आणि आज सूत्रच बोलायला लाग्या म्हणे फट. म्हणे मग तू याला चोरंडी जत्राली जाय अंग माय तरी मोकाय की याव. सूत्र सूत्राच्या ठिकाणी व्याख्या व्याख्येच्या ठिकाणी आहे. संसारात सूत्रही वापरायचंय प्रापंचिक आणि व्याख्या वापरायची परमार्थ. व्याख्येमध्ये पतीला काय म्हटले देव आणि सूत्रामध्ये काही काही बायांनी डोक्यात घालून दिलं पोरींच्या. देव जर प्राप्त करायचा असेल आपुला तो एक देव करून घ्यावा, शेवट गोड होतो, देवच होऊन जातो आपण. मालक 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 म्हणता म्हणता तुम्ही काहीच करू नका. तुम्ही नुसतं नवराल मालक म्हणा, आपोआप मालकीन जाते. मालकीन व्हाल दुसरा अभ्यास करणं पडत नाही. गाडी म्हणी आणि नाव मालकीन न टाकी टेलचे. आमच्या गाडीवर मागे नाव वाचा कोणी पाहतं नाव बापरे मालकीन म्हणतो मालकीन तीच आहे. मालक जरी मी असलो फक्त मालकाची सेवा करा. देवाची जर सेवा कराल देवची होऊनी ठेलो. तू फक्त एक कर मन हे मीची करी. मन एक केलं ना अधिकार मिळून जातो. त्याप्रमाणे एकरूप होता येतं. आणि ह्या एकरूपतेसाठी काही विघ्न संतोषी लोक असतात परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये. बावळट लोक मेले नाहीत पण सत्यानाश एवढा करून टाकतात. इकडे परमार्थ सांगतोय पती देव आहे आणि बाया बाया काय सांगतील औशाना साप. इकडे परमार्थात म्हणतात पतीपासून काही लपू नको सगळं सांग. पतीला सांगतात तू ती पोरले बट सांग दे. तुमचं मन एक करा. जर दोघांचं मन एक झालं व्यवस्थित बोलायला लागले बेडरूम मध्ये बसले गप्पा मारायला लागले माय तर मोठा देवजन आणखी ती माय आमना टाइमले नाही होता असं गुलगुलू करानं दे किडा पाडी वय. मुलगा आणि सून आता एकमेकांशी गप्पा मारतायत ना व्यवस्थित बसतायत ना. आईची जबाबदारी काय त्या बेडरूम कडे जायचं नाही. मोठे पण टिकवायचं असेल तर. आणि माणसांनी एक लक्षात ठेवा पती पत्नी तरुण पोरं आपल्या बेडरूम मध्ये गप्पा मारत असताना जर आई गेली ना तर पोरांना फक्त शरम वाटते लाजतात. पण जर बाप चालला गेला तर रागावतात. जबाबदाऱ्या बापांनी जास्त सांभाळ. आई जर गेली ना बेडमध्ये सुनबाई मुलगा गप्पा मारताना त्यांना फक्त लाज वाटते. ती पोरगी सरमाईचा जराशी बऱ्या विजर नाही आई आहे बट. पण बापले बट म्हणणारा पर्यास पैदा होईल द्या. बापानेच पथ्य पाळायचे. मुलगा सुनबाई बेडमध्ये किती महत्वाचं काम असेल ना नका का थुकणं वयाला. मुलाला किंवा सुनेला आवाज द्या. ज्यांना शेवटचा दिवस गोड करायचा असेल बदनामी पासून वाचायचं असेल सगळ्यांना पायावर डोकं ठेवून नम्र निवेदन. आणि विशेष म्हणजे
वाट्याला येऊ नये. आपली बाजू सावरणारी पत्नी जिवंत असावी. आपल्या अगोदर जर पत्नी गेली तर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पाडाव्या लागतील. जर पत्नी नुसती जिवंत असेल, मुलाची आणि बापाचे कधी कधी खटके उडून जातात. असं समजू नका बुद्धिमान मुलाचे बापाचे खटके उडतात. माझा मुलगा मला देवापेक्षाही जास्त मानतो, पण तरी सुद्धा त्यानं मला खटका उडी जातच कधी कधी. नाही मान्य करत तो माझं तत्व. पप्पा तुमचं हे असंच आहे, पप्पा तुमचं ते तसंच आहे, आणि मला नाही पटत ते. तुम्ही काय करता, थोडंही काही चुकलं की माझ्या आईला बुजबाट छानपणा करू, तुला नाही समजा, मन बायको येणार आहे, तिला नको की जाऊ, मग कोणलं की जाऊ मी, पत्नी आहे ती माझी, म्हणजे तुला काय म्हणणं आहे, मी असं हात जोडी फिरू मागे मागे, तू नोकरीला लागे म्हणजे काय, हे आपलं म्हणणं. पण त्याचं काय म्हणणं, तुमची बायको आहे ना, मन माय आहे ना, तू काय आधी राह ना. पुरुषांनी एक लक्षात ठेवा, आपलं 100% सत्य जरी असेल तरी पोऱ्या मायकडे तिनच बोली बरं, मायनं धजान चुकायला राही, त्यालाही समजेल की दल्लाने काही चूक होती नाही, तरी तो काय मन मायनं बरोबर आहे पप्पा, तुम्ही नाही कायम नसे, याला दाबी मार त्याला दाबी मार. मग आपण विचार करू की याच नामा जगो का दुरीली सन वावर मा जाऊन पाशी लिहिले हो. हे झालं मुलाच्या बाबतीत. मुलगा आईकडूनच बोलणार, कारण आई प्रपंचातला सगळ्यात मोठा देव आहे. आणि जर मुलाची आणि नवऱ्याची भानगड झाली तर आपली बायको कधीच आपल्याकडनं बोलणार नाही. सगळ्या बांधवांनी समजून घ्या. मला समजायला थोडा वेळ लागला, पण मी ज्या रोज न समजेली ना त्या रोज न नेमबन होईल. काही झालं तरी आपल्या बायका पोरांकडूनच बोलतील. मा पण बोमा मारी उठत, त्यानं चुकेलं तर तुला दिखलं नाही का, भिंडोक कथानी लाज नाही वाटणे का तुले, म्हणून चुकेलं होतं का, त्याला म्हण राहिली तू आणखी. बाया म्हणतात त्याचं बरोबर आहे. मग आपला संताप जा, वाढत जेवणार नाही, ताटपीक घिसूत पैजा सूत, संध्याकाळी गुरु गुरु आणखी गावान माई सूत. पण आपण बोलणार नाही, पत्नीशी नाही, मुलाशी नाही, सुनेशी नाही, मला नाही बोक, मला नाही बोक. मग सुना आग्रह करतात, पप्पा घ्या ना तुम्ही, घ्या ना पप्पा, तुम्ही जर जेवले नाही आम्ही जेवणार नाही. सुनांचं ऐकून घ्यावं लागतं. जेवल्यानंतर रात्री पत्नी सांगते, मी काय म्हणते, गुजूबाट छानपणा नको करू, तुला माहित होता ना बडा विषय, त्याची चूक होती ना, तुम्ही हे पहा. आणि आपण माणसांनी समजून घ्या, सासरा होणं जितकं अवघड आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने अवघड सासू होणं. बायांना समजतं की माझ्या मुलाचं चुकलेलं आहे, तरी नवऱ्याकडनं का बोलत नाही, हा माझा जीव आहे, हा माझा आत्मा आहे, शरीर 2 जरी असले पण हा माझा आहे. जर मी आज मुलाची बाजू घेतली ना, हा काय करेल, हा मला फक्त शिव्या देईल, बिंडोक म्हणेल, मूर्ख म्हणेल, संतापी घ्या तबाडांची, पण हा माझा आहे. पण जर मी आज बोलली की तुन बाप न कराय रे, तुला लाज वाटायला पाहिजे, जर यांना कान उनी बर दिना याले बी लिजाई आणि तठीन सांगी वाकाड रबाबले आते दोन्हीचले. म्हातारी झाल्यानंतर मुलाला आणि पतीला सांभाळणं एकची तरुणांगी, पती पुत्रा ते आलिंगी, परिपुत्र भावाची अंगी न रिगे काबू. ही सोपी सर्कस नाहीये महाराज संसाराची. ज्यांनी संन्यास घेतला त्यांना 1000 नमस्कार, ज्यांनी ब्रह्मचार्य पाळलेला असेल त्यांना 2000 नमस्कार, जे वानप्रस्थ असतील त्यातले दिनभर नमस्कार. पण जे संसार करत असतील या तिघही आश्रमांना जड आहेत, म्हणून यांना वर्षभर नमस्कार केले तरी कमी पडते. म्हणून एकच सांगितलं, तीही माता पितरे हे सगळ्यात मोठे देव आहेत.
आणि मला थोडंसं सरकून जा पाहू महाराज. तुम्ही आजपर्यंत धनराज बाबा जो परमार्थ केला, दगाबापूजींच्या सान्निध्यात तुम्ही राहिले, मला अतिशय आनंद वाटला. पण एवढंही करून तुमचं थोडं पुण्य कमी आहे मला असं वाटतं. कारण पुण्यवान माणूस हा पत्नीच्या अगोदर चालला. आज तुम्ही आहेत, उद्या मी आहे, सर्वजण. जर आपल्याकडे अजून थोडं पुण्य पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, बापाच्या वेदना पोरगा समजू शकतो, सासऱ्याच्या वेदना सून समजते. माझा बाप तुटतोय तटातटा अंतकरणातून, हे पोरी समजू शकतात. हे सगळं सत्य आहे. पण आपण आपल्या एकट्या जोडीदाराविना हे सगळं खरं आहे हो. देवाचं नाव घेतलं, सानिध्यात बसलो, ती माळा तुम्ही माझ्या हातात दिली, त्या माळेचा मी नमस्कार केला की जे हा माणूस भोगतोय हे कृपा करून माझ्या वाट्याला येऊ देऊ नको पांडुरंगा. माझी माळा तिच्या हातात जाऊ दे, पण तिची माझ्याकडे देऊ नको बाबा. जरी माझं काही पापही असेल, उदार अंतकरणाने मला माफ कर. सगळ्या बांधवांना नम्र विनंती आहे, पत्नीला समजून घ्या. खूप खूप आपण एकत्र कुटुंब टिकवण्यासाठी जुन्या लोकांनी कधी पत्नीशी गोड बोललो नाहीत. आपली आई उलट बोलली, बाप बोलला, भाऊ बोलला, गुजबाट शानपणा नको करू, त्याचं बरोबर आहे, सगळं सगळं केलं. पण सांगा मला, एक तरी दिवस आपण पत्नीचे आभार मानले का? तडतड 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 या सगळ्या स्वभावामुळे काय लागलं आपल्या हाती? अजूनही वेळ गेलेली नाही. सुबह को भुला शाम को घरा जाए तो उसे भुला नहीं कहते. 50च्या पुढे ज्यांचं वय गेलेलं असेल, आता आज्ञा करायचं सोडा, आपल्या जोडीदाराला सांभाळा. तो जीवन साथी आहे. जितके दिवस असेल प्रत्येकाने दगाबापूंकडे फरमाईश टाका, विनंती करा, त्यांना सांगा की प्रभू तुम्ही देव पाहिलाय, देव तुमचं ऐकतो. काहीही झालं तरी एक दिवस का होईना, पण मला तिच्या अगोदर उचल. कारण ह्या यातना बायांना जास्त होत नाही, त्या सुनांमध्ये, मुलांमध्ये, नातवंडांमध्ये ॲडजस्ट होतात. पण माणसं मनातल्या मनात कुडतात, मनातल्या मनात रडतात. पण जेही वाट्याला आलेलं आहे त्यांच्या वाट्याचं प्रेम दगा बापू आणि रामजींवर करा, ते तुमचा बेडा पार केल्याशिवाय राहणार नाहीत. झालेली सेवा दिवंगत लताताई यांना सद्गतीसाठी भगवान त्याला आपल्या अनंत अनंत हातांनी त्यांना आपल्या पायाजवळ जागा देव, हीच त्यांच्यासाठी सदिच्छा, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून पहिल्याच चरणावर सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विशेष म्हणजे आपल्या लताबाई यांनी साथे धनराजबाबा यांनी जी प्रभात फेरी सुरू केलेली आहे, इथे गावातली ग्रामस्थ मंडळी प्रभात फेरी करून आले तेव्हा लताबाई हे राम राम असं जप करत होती. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, त्याची कृपा दान देई देवा. लताबाईंनी रामराम म्हणता जो प्राण दिला. लताबाई हे सतत नामस्मरणाची साधना करत होते. पण तरी दगा महाराजांनी जो बंदरी जिरा इथे पेटी वाजून आणि जे आपले
कृष्णाजी माऊली यांनी जो फिरस्ता नारळाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे येत्या 21 डिसेंबर या रोजी साक्री तालुक्यात शेवाळी या गावात 21 तारखेला नारळाचा कार्यक्रम आहे. तरी आपल्या परिसरातले सर्व मंडळींना एक नम्र विनंती आहे की आमच्या आकडे या गावातील रोहिदासजी राठोड बापू यांनी नारळाचा कार्यक्रम पुढच्या वर्षाला घेतला आहे. तरी सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे, सर्वांनी 21 डिसेंबर या रोजी सर्वांनी नारळ घेण्यासाठी आपल्या परिसरातले सर्व वारकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे, तरी सर्वांनी येण्याची कृपा करावी. रामकृष्ण हरी. परिसरातून आलेल्या भाविकांनी चहा पाणी देताशिवाय जाऊ नये. डायऱ्या आपल्या ज्या वारकरी डायऱ्या आहेत रोज दिवशी